शिक्षण धोरण आलं आणि त्याच्यानंतर तब्बल जवळजवळ 30-32 वर्षानंतर 2020मध्ये कोविडचा कालावधी असताना या देशाला आत्ताच्या विद्यमान सरकारनं माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवं शिक्षण धोरण आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. आणि हे धोरण म्हणजे काय आहे ते आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. मुळात धोरणाकडे पाहण्यापूर्वी काही गोष्टी आपण इथे निश्चितपणाने समजून घेतल्या पाहिजे. आणि माझ्या वतीनं एक डिस्क्लेमर आपल्या सुरुवातीला सगळ्यांना सांगतो, बऱ्याच ठिकाणी तो डिस्क्लेमर असतो ना, तसं एक डिस्क्लेमर आहे की मैं उसी का जिम्मेदार हूँ जो मैंने कहा, मैं उसका जिम्मेदार नहीं जो आपने समझा. कारण ही NAP पॉलिसी आहे आणि तुम्ही त्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहणार तशी ती प्रत्येकाला दिसणार. मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. पॉलिसीमधलं धोरण, पॉलिसी म्हणजे धोरण काय असतं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना आहे आणि त्या घटनेच्या संविधानाच्या नुसार या देशामध्ये कारभार चालत असतो. तर या देशामध्ये सर्वोच्च काय असेल तर ते संविधान आहे. आणि संविधानामध्ये जे काही कलम दिलेली आहेत त्याच्या पूर्ततेसाठी म्हणून या देशाची संसद असेल किंवा विधिमान जे काही कायदेमंडळ असतात ते कायदेमंडळ काही कायदे बनवत असतात आणि त्याच्या आधारे या देशाचं संचलन होत असतं. आणि कायद्याच्या नंतरचा जो दर्जा येतो तो असतो धोरणाचा. म्हणजे सर्वोच्च काय असेल तर संविधान, त्याच्या खाली काय असेल तर कायदा. म्हणजे कायद्यात जर काही विसंगती असेल तर सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात चॅलेंज करता येतं. त्याच्यानंतर येतं ते धोरण. तो धोरणाचा महत्वाचा भाग असा आहे की धोरण म्हणजे कायदा नाही, RTचा कायदा आहे, धोरण कायदा नाही. धोरण काय आहे तर धोरण हे सरकारचं डिझायर आहे, इच्छा आहे. सरकार सांगतंय की आम्हाला काय करायचं आहे. धोरणामधली एखादी गोष्ट जर पूर्ण झाली नाही तर त्याला कोर्टात चॅलेंज करता येत नाही. म्हणजे RT मधली एखाद्या गोष्टीचं जर उल्लंघन होत असेल तर आपण कोर्टात न्याय मागू शकतो, दाद मागू शकतो. पण धोरणात ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या पूर्ण होतीलच असं नाही. आणि नाही झाली म्हणून आपल्याला त्याच्या विरुद्ध दाद पण मागता येणार नाही. हा महत्वाचा धोरण आणि कायद्यामधला फरक आहे. तो आपण या ठिकाणी समजून घेणं, धोरणाकडे पाहत असताना हे समजून घेणं पण गरजेचं आहे. कारण पहिल्या म्हणजे अगदी 64 पासून सगळेजण म्हणतायत की शिक्षणावरती 6% खर्च झाला पाहिजे. आजपर्यंत कोणत्याच सरकारने केला नाही, पण त्याला चॅलेंज करता येत नाही कारण तो धोरणाचा भाग आहे. तर हे धोरण जे आहे ते देशाच्या प्रगतीचं धोरण आहे असं त्या धोरणाच्या सुरुवातीच्याच प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे. आपण या धोरणाकडे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धोरणाची गरज का आहे. तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आधार डॉक्युमेंट असा आहे की 2015ला या भारत देशाने, या भारत सरकारने जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम 2020 हा स्वीकारलेला आहे. आणि हा सगळ्या जगाने स्वीकारलेला आहे. भारताने तो 2015ला स्वीकारला आणि त्याच्यामध्ये जे काही SDG आहेत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याला आपण म्हणतो, शाश्वत विकासाची ध्येय, त्यातलं 4 नंबरचं जे ध्येय आहे ते ध्येय असं आहे की सर्वांसाठी समावेशक आणि समान गुणवत्तेचं शिक्षण सुनिश्चित करणे. हे जगाने स्वीकारलेलं ध्येय आहे 4 नंबरचं. आणि त्याच्या पूर्ततेसाठी म्हणून सरकारने 2020मध्ये हे पॉलिसी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेली आहे. या धोरणाची जी काही महत्त्वाची तत्व आहेत ती तत्व अशी आहेत, फार थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. महत्त्वाची जी आहे 3-4-30 सांगतोय की प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणं आणि त्या ओळखणं आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणं या धोरणाचा मुख्य आधार आहे किंवा मुख्य तत्व आहे. दुसरं धोरणाचं तत्व जे आहे ते आहे मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. आपण FLN हा शब्द ऐकला असेल, निपुण भारत हा शब्द पण ऐकला असेल. तर निपुण भारत या कार्यक्रमाचा एक छोटासा भाग म्हणजे FLN, फंडामेंटल लर्निंग अँड न्यूमरसी, किंवा ज्याला पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आपण असं म्हणतो, ते साध्य करणं. म्हणजे या देशाने ठरवलंय, खरं म्हणजे जगाने असं ठरवलं त्या सस्टेनेबल गोलमध्ये की 2030 पर्यंत या जगामध्ये 6 ते 14 वयोगटातलं एकही मूल असं नसेल की ज्याला पायाभूत क्षमता गणित आणि भाषेची प्राप्त नाही. परंतु भारत सरकारने त्याच्या पुढे एक पाऊल टाकून असं ठरवलं की हे 2030चा जो गोल आहे तो आम्हाला 2026 मध्येच पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे आपण निपुण भारत अंतर्गत FLN मध्ये सांगतोय की 2027ला जे मूल 3री पास आउट होईल, 3रीतून 4थीमध्ये जाईल, तेव्हा या देशातल्या एकाही मुलाला पायाभूत साक्षरता येत नाही असं होणार नाही. हे आपलं उद्दिष्ट आहे आणि हे NAPने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर अध्ययन मार्ग आणि कार्यक्रम निवडण्याची लवचिकता शाळांना, हा एक या धोरणाचं मुख्य तत्व आहे. बहुशाखीय समग्र शिक्षणाचा विकास
म्हणजे वेगवेगळ्या मल्टी ब्रांचेस ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं हे शिक्षणाचं धोरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धोरणाने असं स्पष्टपणे सांगितलंय की आता पाठांतरापासून भूकंपट्टीपासून दूर जाऊन संकल्पना स्पष्ट करणे हे या धोरणाचं मुख्य तत्व आहे. आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि त्यांचा जो तार्किक विचार आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून सगळा अभ्यासक्रम सगळं जो काही आपला आता NCF वगैरे SCFचं काम चालू आहे तो त्याच्यावरती आधारित आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की शालेय शिक्षणाचा जो आकृतीबंध आतापर्यंत होता तो बदलून आता NAPनं नवीन आकृतीबंध आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेला आहे. ते सध्या आपल्याकडे 5+3+3+2 म्हणजे 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, त्यानंतर 9वी, म्हणजे 5+3+3 1ली ते 1 ते 5, 6 ते 8 आणि 9, 10, 11, 12 असा जो आपला अभ्यासक्रम होता तो आता बदलून या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5 पहिलं जे 5 आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आतापर्यंत ज्याला आपण 1ली ते 5वीचे वर्ग म्हणत होतो ते वर्ग आता इथे 5, याचा अर्थ पूर्व प्राथमिक शिक्षणाचे 3 वर्ग आणि 1ली 2रीचा वर्ग हा एक मोठा बदल NAP मध्ये आहे. म्हणजे प्री प्रायमरी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे जे 3 वर्ग आहेत ते 3 वर्ग म्हणजे मुलाचं शिक्षण आतापर्यंत आपलं 6च्या पुढे सुरू होत होतं. RTचा कायदा आहे आपला तो 6 ते 14 बद्दल बोलतो, पण NAP मात्र आता 3 ते 18 बद्दल बोलत आहे. NAP मध्ये मुलाच्या शिक्षणाची सुरुवात ही 3ऱ्या वर्षापासून होते. आतापर्यंत कुठल्याच सरकारने म्हणा किंवा कुठल्याच धोरणाने ज्या पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडे महत्त्वाचा दृष्टिकोन आता या NAPनं आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे 5 याचा अर्थ पूर्व प्राथमिकचे 3 वर्ग आणि 1ली 2री त्याच्यानंतरचे 3 वर्ग म्हणजे 3री 4थी आणि 5वी त्याच्यानंतर +3 याचा अर्थ 6, 7, 8 आणि 8वी पर्यंत आणि नंतरचं इंटिग्रेटेडचे 4 आहे म्हणजे 9वी ते 12वी हे एकत्रित आता माध्यमिक शिक्षणामध्ये मोजलं जाईल. हा या धोरणाचा मुख्य असा बदल आहे. आणि पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये जो काही महत्त्वाचा बदल आता येऊ घातलेला आहे तो असा की आता सगळ्या शाळा, अंगणवाड्या या शाळांना जोडल्या जातील. आता त्या भौतिकदृष्ट्या जोडल्या जातील की नाही त्यासाठी जो काही पैसा लागणार आहे तो किती, कारण कुठल्याही धोरणाचं यश हे त्यासाठी किती पैसा उपलब्ध होतो त्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळे या भौतिक सुविधांच्या तडजोडीमध्ये किंवा भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जो काही निधी येईल त्याच्यावर त्याचं कदाचित ते यश अवलंबून असेल. पण मी आता जसं म्हणालो की महत्त्वाचा बदल जो आहे तो ECCE म्हणजे ज्याला अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असं NAP म्हणते की पूर्व बाल्यावस्थेतील शिक्षण. तर या शिक्षणाची तरतूद सगळ्या बालवाड्या, अंगणवाड्या, प्राथमिक शाळांना जोडण्याची तरतूद 2030 पर्यंत या देशातल्या सरकारांनी करावी असं NAPने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने त्या दृष्टीनं पावलं आपल्याकडे पडत आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर आहे, पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राने याची सुरुवात 3 वर्षापूर्वीच केली आणि पहिलं पाऊल नावाचा एक उपक्रम सगळ्या सरकारी शाळांमधून राबवला जातो आहे. त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळातल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून घेण्याची प्रक्रिया दिलेली आहे. तर हे ECCE जे आहे त्याचे काय उद्दिष्ट आहे तर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास म्हणजे आतापर्यंत अंगणवाड्या ही बहुतेक करून पोषण आहाराची केंद्र असं आपण म्हणत होतो. म्हणजे तिथं शिक्षणाबद्दल फारसं काही बोललं जात नव्हतं. पण आता NAP असं सांगतंय की ECCE मध्ये शारीरिक विकास, कृती कौशल्यांचा विकास, विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा विकास किंवा त्याच्या सामाजिक, भावनिक आणि नैतिक ज्या काही शक्ती आहेत त्यांचा विकास करणं, सांस्कृतिक आणि कलात्मक विकास करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं NAPनं जो गोल दिला आहे आपल्याला पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये तो असा की संवाद आणि प्रारंभिक भाषा साक्षरता आणि संख्याज्ञान याचा विकास. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बरीच माणसं अशी असतात की जी खूप उच्च शिक्षित असतात, मोठ्या पदावरती काम करत असतात, परंतु त्यांना जर संवाद साधायची वेळ आली तर ते कुठेतरी कमी पडतात किंवा बरेच लोक त्यापासून दूर पळत असतात. विशेष करून माईकचा फोबिया बऱ्याच लोकांना असतो आणि बऱ्याच लोकांना आवड पण जास्तीची असते. पण बरेच लोक माईकवर बोलायला पण मोठ्या प्रमाणात घाबरतात. तर हे जे संवाद कौशल्य आहे ते या पूर्व प्राथमिकच्या 3 वर्गातच विकसित करावं असं आपलं नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला सांगतं आहे.